Okay students, so let's start with the MCQ of rotational dynamics. ठीक आहे, सो अगोदर पण आपण लेवल 1 क्वेश्चन्स पाहिलेत, लेवल 1 डिफिकल्टीचे. नाव वी आर कंटिन्यूइंग विथ द सेम. ठीक आहे, सो बघा क्वेश्चन काय आहे. टू पार्टिकल्स ऑफ इक्वल masses are revolving in circular paths of radius 2 meter and 8 meter respectively. थोडासा कट झालाय पलीकडे. with the same period म्हणजे काय, that is T1 is equals to T2. बघा पिरियड कसा सांगितलाय, सेम सांगितलाय. अँड सर्क्युलर पाथ ऑफ रॅडी बघा काय दिलंय, R1 is equals to 2 meter and R2 is equals to 8 meter with the same period. Then the ratio of their centripetal forces. आता आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू माहिती आहे, F इज इक्वल्स टू व्हॉट, mr ओमेगा स्क्वेअर. इथून आपण काय सांगू शकतो, mr ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय, 2 पाय, ओमेगा म्हणजे काय 2 पाय बाय टी ह्याचा स्क्वेअर. म्हणजे पुढे काय येणार हे, दॅट इज mr दॅट इज 4 पाय स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ काय, ऍक्च्युली टाइम पिरियड सेम, याचा आणि त्यांचा सांगायचा अर्थ काय होता, काय टाइम पिरियड त्यांचा सेम, याचा अर्थ त्यांची ओमेगा पण कशी आहे, सेम आहे. याचाच अर्थ काय, ओमेगा 1 इज इक्वल्स टू ओमेगा 2. हे आपल्याला जस्ट तुम्हाला एक्सप्लेनेशन साठी पुढे लिहून दिलं. पण T1 इज इक्वल्स टू T2 याचाच अर्थ काय, ओमेगा 1 इज इक्वल्स टू ओमेगा 2. अँड इफ दिस इज द केस देन फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी रेडियस, राईट. सो इथे काय असणार आहे, देअरफॉर F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R. कारण की बघा फॉर्म्युला काय आहे, तो mr ओमेगा स्क्वेअर. इक्वल मासेस आहे म्हणजे m1 इज इक्वल्स टू सुद्धा m2 आहे. सो फक्त आपल्याकडे काय राहणार आहे, दॅट इज त्याच्यामुळे फक्त रेडियस हीच एक व्हेरिएबल क्वांटिटी आहे. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. सो देअरफॉर F1 अपॉन F2 इज इक्वल्स टू R1 अपॉन R2. आणि R1 किती आहे, 2, R2 किती आहे, 8. सो इट विल बी 1 अपॉन 4. सो आपण इथे काय लिहिणार, दॅट इज 4 टाइम्स ऑफ F1 इज इक्वल्स टू F2. आहे का कोणता असं, F1 अपॉन F2. ठीक आहे, देन द रेशिओ काय असणार आहे, दॅट इज आन्सर ऑप्शन सी. दिस विल बी द आन्सर. ओके, सो आन्सर असणार आहे ऑप्शन सी. ठीक आहे, सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. An aeroplane is taking a turn in horizontal plane. While doing so, it remains horizontal, incline inwards, incline outward, makes wings vertical. बघा याच्यासाठी आपल्याला काय आपण म्हणजे खूप फिजिक्सचा विचार करायची गोष्ट नाही आपल्याला. आपण ज्यावेळेस कधी बघतो मूवीज मध्ये वगैरे, ज्यावेळेस किंवा आपण बाईक घेताना जसं आपल्याला टर्न घ्यायला आपण इनवर्ड टर्न करतो, का करत असतो आपण, तो एक अँगल बनवत असतो आपण, त्यालाच अँगल ऑफ बँकिंग म्हणतो आपण, राईट. सो प्लेन पण काय करणार, सिमिलर तसा अँगल बनवणार. आणि जर आपण बघतो इव्हन मूवीमध्ये सुद्धा टर्न जरी घ्यायचा असेल त्याला, तो काय करतो, इनवर्ड टर्न होणार. तिकडे टर्न घ्यायचा त्या साईडला तो टर्न होणार, राईट. सो ऑब्विसली याचा आन्सर काय असणार आहे, इनवर्ड, इन्क्लाइन, इनवर्ड्स. आन्सर विल बी इन्क्लाइन इनवर्ड्स. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. देन नेक्स्ट क्वेश्चन इज बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, फॉर अ बॉडी moving along a circular path, the condition for no skidding is. Condition for no skidding. No skidding चा अर्थ काय आहे बघा, कंडिशन फॉर नो स्किडिंग. नो स्किडिंग चा अर्थ काय, म्हणजे स्कीड नाही झाली पाहिजे. स्कीड कधी नाही होणार, ज्यावेळेस फ्रिक्शन आपल्याला अवेलेबल असेल. ज्यावेळेस फ्रिक्शन कमी होतं ना, त्यावेळेस स्कीड होत असतं, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही चालतायत, राईट, तिथं फ्रिक्शन आहे म्हणून तुम्ही प्रॉपरली करू शकतात. जर ऑइल असेल खाली टाईल्सवरती, फरशीवरती पडलेलं ऑइल असेल, जर तुम्ही चालताय नाही, मग तुम्ही काय होणार, स्कीड होणार. का, कारण की फ्रिक्शन कमी होतंय. म्हणजे आपल्याकडं फ्रिक्शनल फोर्स जेवढा गरजेचा आहे तेवढा अवेलेबल पाहिजे. म्हणजे काय, ही केस बघा, फ्रिक्शनल फोर्स आपल्याला जास्त पाहिजे. फ्रिक्शनल फोर्स जर हा फोर्स जास्त झाला तर तिथं काय होणार आहे, दॅट इज स्कीड होणार आहे. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. सो आन्सर काय असणार आहे, ऑप्शन बी. ओके, ठीक आहे. सो नाउ नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे बघा, नेक्स्ट क्वेश्चन. कीपिंग द banking angle same to increase the maximum speed with which a vehicle can travel on the curved road by 10%, the radius of curvature of the road has to be changed from 20 meter to what? Okay, to increase the maximum speed आपल्याला increase करायची, कितीने increase करायची आहे, by 10%.
बाय 10%. आता आपल्याला माहिती आहे विथ अँगल ऑफ बँकिंग फॉर्म्युला काय असतो, व्ही इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. आता काय सांगितलंय त्यांनी आपल्याला, जी आणि टॅन थिटा बँकिंग अँगल सेम, म्हणजे हा टॅन थिटाचा तर दोन्ही केसमध्ये सेम असणार आहे. जी तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेम असतंच, म्हणजे आपल्याला रिलेशन काय मिळतं, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट आर. काय मिळतं रिलेशन, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट आर. म्हणजे इथे काय लिहिणार आपण, देअरफॉर V1 अपॉन V2 इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ R1 अपॉन R2. राईट. सो V1 अपॉन V2 इज इक्वल्स टू, आता त्यांनी काय सांगितलंय की लेट से V1 आपण घेऊया V1 आपण घेऊया V. राईट. सो त्यांनी काय सांगितलंय की V2 जी आहे ही 10% इन्क्रीज करायची. ही काय करायची, 10% इन्क्रीज करायची. सो आपण काय कन्सिडर करू, जी V1 आहे ना, V1 ला जर आपण 100 कन्सिडर केलं तर V2 ला आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल, दॅट इज 110. काय की 10% इन्क्रीमेंट आहे. सो इथे मी 10 नी जास्त घेणार. सो मी तर काय करतो, V1 अपॉन V2 ला बघा काय लिहितो, दॅट इज 100 अपॉन 110 इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ R1 अपॉन R2. R1 किती दिला आहे 20, R2 आपल्याला फाइंड आउट करायचंय. सो याचा स्क्वेअर घ्या, 100 चा स्क्वेअर काय येणार आहे, दॅट इज 1 2 इथं 2 0 4 0 येणार. 110 चा स्क्वेअर बघा, 110 इंटू 110 असं घेतो मी, 20 अपॉन R2. सो देअरफॉर R2 विल बी, बघा R2 काय राहणार आहे, 20 इंटू 110 इंटू 110 डिवायडेड बाय 10,000. सो इथे काय होणार बघा, 1 2 3 3 0 विल कॅन्सल विथ दिस 3, 2 इथे राहणार, इथं 5 राहणार. इथे काय होणार, 11 इंटू 11 121 डिवायडेड बाय 5. सो R2 विल बी, बघा R2 काय राहणार मग आता, 121 डिवायडेड बाय 5 म्हणजे किती, 10 2 21 आणि हे 2 24.2 येणार बघा आन्सर. सो आन्सर विल बी 24.2. सो ऑप्शन सी. ओके, ठीक आहे, काही नाही. दॅट इज अँगल ऑफ बँकिंगच्या फॉर्म्युल्यासोबत व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ आर, दॅट इज रेडियस ऑफ कर्वेचर. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. What will be the maximum speed of the car on the curved road of radius 30 meter if the coefficient of friction between the tires and the road is 0.4? is 0.4. बघा कर्व्ड रोडला काय असते मॅक्सिमम स्पीडचा फॉर्म्युला, v इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ म्यू आर जी. बरोबर, सिंपल हा फॉर्म्युला असतो. कारण की आपण तिथे काय करतो, mv स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल्स टू म्यू एम जी. सो mm कॅन्सल, आर तिकडे जाणार आणि इकडे काय राहणार फक्त आपल्याला, दॅट इज राईट. तर डेरिवेशन माहिती आहे आपलं, फॉर्म्युला काय असणार आहे, v इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ म्यू आर जी. सो इथे काय राहणार आहे बघा, दॅट इज, ठीक आहे इकडे लिहितो, देअरफॉर v इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ म्यू आर जी. 0.4 दिलंय, फ्रिक्शन कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन 0.4 आहे. 0.4 इंटू आर किती आहे, रेडियस 30 मीटर आहे. आणि जी आपण आपल्या सिम्प्लिफिकेशन साठी घेऊया 9.8 दिलेला आहे. सो दुसरा कोणता घेऊ नका, जी जो दिलाय तो घ्यायचा. जी जर इथे जर दिलेलं नसता तर आपल्या सिम्प्लिफिकेशन आपण 10 घेतला असता, पण त्यांनी दिलाय म्हणजे याचा अर्थ कॅल्क्युलेशन मध्ये कुठेतरी ते आपल्याला इझी जाणार आहे, 9.8च. ठीक आहे. बघा आता इथं काय होणार आता, 0.4 इंटू म्हणजे 0.4 ला मी असं लिहू शकतो 4 इंटू 30 इंटू 9.98 ला असं लिहितो. याचा 10 टू द पॉवर -1 आणि याचा 10 टू द पॉवर -1, हा इथे 10 टू द पॉवर -2 करतो मी. सो बघा इथे काय होणार आहे आता, सो बघा 4 इंटू 30, बघा 30, ठीक आहे, 430 इंटू 98 ला मी काय लिहितो 49 इंटू 2, 49 इंटू 2. तो बघा इथं स्क्वेअर रूट कोणाकोणाचा निघेल आता, v इज इक्वल्स टू, या 4 चा स्क्वेअर रूट काय निघेल, 2 निघेल. आणि हे सॉरी 10 टू द पॉवर -2 लिहायचं राहिलं. या 4 चा स्क्वेअर रूट काय निघेल, 2 निघेल. देन या 30चं काही नाहीये, सॉरी हे स्क्वेअर रूटच्या मध्ये नाही लिहिणार आपल्याला. बघा 4 चा स्क्वेअर रूट 2, 49 चा स्क्वेअर रूट 7, 10 टू द पॉवर -2 चा स्क्वेअर रूट 10 टू द पॉवर -1, अंडर रूट मध्ये राहील फक्त इथे 30. 30 ला पण आपण काय लिहू शकतो का, नाही लिहू शकत. 5 इंटू
6 ठीक आहे. 30चा बघा, ठीक आहे, बघू आपण 30चं काय करता येईल. बघा इथे काय होणार, 14 इंटू 10⁻⁻1. तर अंडर रूट ऑफ 30च्या जवळचा स्क्वेअर कोणता आहे, 25, आणि त्याच्यानंतर 6 आहे, म्हणजे 5 पॉईंट समथिंग याचं येईल बघा आन्सर. त्याचा जवळपास 300च्या जवळपास कोणता येतो बघा, 300च्या जवळपास कोणता येतो, 289 येतो बरोबर. म्हणजे किती जवळपास, नाही सॉरी 289 कोणाचा आहे, 17चा आहे, नाही. तर इथं 5चा 25, सो इथे काहीतरी 5.2 समथिंग येऊ शकतं बघा. बघा आन्सर पण यांनी एकदम क्लोज दिलेत, ॲक्च्युली क्लोज नव्हते द्यायला पाहिजे एवढे. 30, सो 10 इंटू 3, 10 इंटू 3, अंडर रूट ऑफ 10 इंटू 3, 10 इंटू 3, 14 स्क्वेअर रूट ऑफ 10 म्हणजे काय असणार आहे, ठीक आहे. 30चा जर स्क्वेअर रूट आपण पण इथे जवळजवळ पण आन्सर दिलेत त्यांनी ॲक्च्युली. ह्याचं जर ओव्हरऑल आपण हे केलं असतं, बघा याचं आन्सर जर आपण ओव्हरऑल जरी केलं असतं तर ठीक आहे, करू आता सॉल्व. काय जातं, 5.2चा जर 5.2 इंटू 5.2 केलं नाही होणार, 5.3 9 इंटू, ठीक आहे, ह्याचा 3.14 घेऊया, आणि हे 1.73. पण हे कॅल्क्युलेशन खूप हे जातं, इतकं हार्ड कॅल्क्युलेशन नाही व्हायला पाहिजे, काहीतरी आपलं होतंय का, यालाच आपण करून बघू. हे 120 होणार इथं, 120 इंटू 98, 120 इंटू 98, 120 इंटू 98 का होणार पाहिजे, नाही. सो इथे बघा 14 इंटू 14 तरी 42, म्हणजे इथे म्हणजे 70. एवढं क्लोज आन्सर कसं काय, एवढं कॅल्क्युलेशन असे नाही द्यायला पाहिजे, इझी व्हायला पाहिजे. ठीक आहे, आता इथं आपल्याला करावं लागेल एवढं. म्हणजे मी 10चा स्क्वेअर रूट घेतला बघा 3.14, आणि रूट 3चा स्क्वेअर रूट येतो 1.732. जर मी ह्याला जर मल्टिप्लिकेशन केलं तर किती येणार, 9,001 43, इथं 43.14 इंटू 1.732. अरे बापरे, म्हणजे हे 1.732 म्हणजे 43. हे तर एवढे कॅल्क्युलेशन सीईटीच्या प्रॉब्लेम्सला असं नाही द्यायला पाहिजे त्यांनी. पण बघा ह्याचा आन्सर अप्रॉक्सिमेटली जर आपण ह्याला आला जर असं लिहिलं आपण, 43.96 इंटू 17.32 इंटू 10⁻⁻1 असं जर लिहिलं, आणि ह्याला आपण 43.96 इंटला 17, ह्याला अप्रॉक्सिमेटली 17 कन्सिडर करा, आणि आता मल्टिप्लाय करून बघा किती येतं आन्सर बघा. आणि ह्याला 44 कन्सिडर करू आपण, 44 इंटू 77, 44 इंटू 17, 704 इंटू 10⁻⁻1 इंटू 4. नाही, काहीतरी चुकत आहे आपलं. न्यू RG 9.8, इथं 0.4 10⁻⁻1, इथं 10⁻⁻2, याचा 10⁻⁻1, 2 इंटू 43.96 इंटू 17.32, ठीक आहे. सो 17 70.4 समथिंग, पण नाही इतका एवढा मोठा आन्सर नाही द्यायला पाहिजे, कुठं कॅल्क्युलेशन राहत आहेत. ओके ठीक आहे. सो बघा याचं आन्सर बघा 4 इंटू 30, म्हणजे बघा इथं 30 आणि हे 9.8ला जर आपण 10 कन्सिडर करू, ठीक आहे जाऊ द्या, आपण ह्याला 10च कन्सिडर करू, एवढा वेळ नाही लागायला पाहिजे, एवढं असे कॅल्क्युलेशन नाही द्यायला पाहिजे यांनी. सो इथे काय होईल बघा 0.4 इंटू 30 इंटू 10, सो इथं काय येणार आहे, दॅट इज 0.4
इंटू हे 30, हे 300 इंटू 4 म्हणजे इथं हे 120, म्हणजे 300 इंटू 4 1200 आणि हे पॉईंट येते म्हणून हे 120 येणार. 120 जवळचा स्क्वेअर रूट कोण आहे? 120च्या जवळचा स्क्वेअर रूट कोण आहे? 121. म्हणजे हे आन्सर हे असणार बाबा, ऑप्शन ए 10.84. तर त्यांनी दिलं म्हणून आपण ॲक्च्युली 9.8 घेतलं. ॲक्च्युली 9.8 घेतलं आपण, जर 10च घेतलं तर प्रॉपरली सॉल्व्ह होतं, कारण की हा नियरेस्ट हाच ऑप्शन आहे. दिस इज करेक्ट. हा करेक्टच आहे, कारण की आन्सर 120 येतं. 11चा स्क्वेअर 121, पण 11 आन्सर नाही आहे. 11च्या अगोदरच आहे, दॅट इज 10.84 विच इज नियरेस्ट टू 11. सो आन्सर विल बी ऑप्शन ए. 10 घेऊन टाका जी, एवढा वेळ नाही लागणार. ठीक आहे, असो. नेक्स्ट क्वेश्चन. जर एक्झाममध्ये असं झालं, तुमचे कॅल्क्युलेशन जास्त टाइम झालं, एक्झाममध्ये एका क्वेश्चनला खूप तर खूप 1 मिनिट द्यायचा. जर तुमच्याकडे टाइम शिल्लक असेल तर मग तुम्ही सॉल्व्ह करा. पण एक तुम्हाला वाटलं की तुम्ही 1 मिनिट दिलाय, 1.5 मिनिट दिलाय, तर लगेच त्या क्वेश्चनला सोडून द्या, पुढचा करा. कारण की मे बी त्याला तुमचा टाइम जातो आणि मग तुमचं ती जी मेंटॅलिटी बनती, ती मेंटॅलिटी नेक्स्ट क्वेश्चनवरती तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम देऊ शकते. राईट? म्हणजे एक डिमोटिवेट होतो आपण. ठीक आहे, ठीक आहे. असो, नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट विल बी द मॅक्झिमम स्पीड ऑफ कार ऑन अ कर्व्ड रोड? सॉरी, सेमच क्वेश्चन आहे आत्ताचा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अ बॉब इज सस्पेंडेड फ्रॉम एन आयडियल स्ट्रिंग ऑफ लेंथ L. नाउ इट इज पुल्ड टू अ साइड टिल द स्ट्रिंग मेक्स एन अँगल 60 degree to the vertical and wheeled along a horizontal circle. Then its period of revolution is. This is the problem of कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम मध्ये हेच सांगितलेलं आहे की बाबा एक स्ट्रिंग असते, स्ट्रिंगला असा बॉब असतो अँड दॅट बॉब इज व्हील्ड इन अ व्हर्टिकल सर्कल. राईट? सो त्याचा तुम्हाला त्याचा टाइम पिरियड विचारले आणि याचा टाइम पिरियडचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे T इज इक्वल्स टू 2π अंडर रूट ऑफ L cos थीटा अपॉन G. इथे जो त्यांनी थीटा दिलाय दॅट इज दिस थीटा. हा थीटा त्यांनी दिलाय 60 डिग्री आणि त्यांनी सिम्पली आपला टाइम पिरियड विचारलाय, बाकी काही नाही. सिंपल आहे. सो इथे काय राहणार आहे? 2π अंडर रूट ऑफ L cos 60 अपॉन G. cos 60 ची व्हॅल्यू असते 1/2. सो इथे काय येणार आहे बघा, देअरफॉर T इज इक्वल्स टू 2π 1/2 L/G. बरोबर? असा कोणता ऑप्शन नाही. सगळे ऑप्शन बघा, हाच 2π मध्ये, L/G मध्ये हा आन्सर नाही, बाकी सगळे पाय मध्ये. म्हणजे ह्या 2 ला स्क्वेअर रूट मध्ये घेतले त्यांनी. जर ह्या 2 ला मी स्क्वेअर रूट मध्ये घेतलं तर आतमध्ये मला त्याचा स्क्वेअर घ्यावा लागेल. म्हणजे या 2 चा स्क्वेअर काय येणार, बाहेर फक्त पाय राहणार. या 2 चा स्क्वेअर 4 इंटू L अपॉन 2 इंटू G. म्हणजे हे 4/2 इथे 2 येईल. सो आन्सर विल बी पाय अंडर रूट इथे 2L अपॉन G. पाय 2L अपॉन G. बघा, पाय 2L अपॉन G. कोणता इथं? पाय 2L अपॉन G. दिस इज ऑप्शन नंबर सी. ओके, ठीक आहे, काही नाही, सिंपल होता. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक है, नेक्स्ट. इफ द सेक्शन ऑफ ब्रिज ऑन रिवर इज एन आर्क ऑफ सर्कल ऑफ रेडियस 88.2 मीटर, then the maximum speed with which a car can travel over the bridge without losing the contact with the ground. ओके, त्यांनी काय सांगितलं, एक अशी रिव्हर आहे आणि त्या रिव्हर वरती एक असा ब्रिज आहे. असं का होतं? एक असा ब्रिज आहे. तर आणि ह्या ब्रिजवरून एक कार आहे, ती कार जातीये. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, आता बघा होणार काय, एक्झाम्पल इमॅजिन करा. जर कारची स्पीड खूप आहे, एकदम स्पीड खूप आहे, ती काय करेल, कार इथपर्यंत येईल. म्हणजे तो त्याचा जो हा सेक्शन असतो, हा सेक्शन इथपर्यंत येईल, अशी इथून सपोज इथपर्यंत येईल. आणि इथं नंतर काय असेल, जर तिची स्पीड खूप असेल तर डायरेक्ट तिचा इथं कॉन्टॅक्ट लूज होईल ह्या पॉईंटला आणि ती काय करेल, पुढे अशी डायरेक्ट थोडीशी हवेत जाईल. बरोबर? जे स्टंट वगैरे दाखवतात ना मूवीमध्ये, त्या टाईप वगैरे. पण आपल्याला काय करायचंय, तिचा कॉन्टॅक्ट मूव्ह नाही आला पाहिजे. तर तिची अशासाठी तिची मॅक्झिमम कितीपर्यंत तिची राहू शकते, त्याच्या पुढे ती व्हेलॉसिटी नाही असणार. तर ही कोणती असणार आहे? दिस इज द केस ऑफ द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि ह्या पॉइंटला व्हेलॉसिटी किती असते रिक्वायर्ड? v इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ rg. सो इथे v इज इक्वल्स टू काय असणार आहे? अंडर रूट ऑफ rg. म्हणजेच r किती दिलेलं आहे आपल्याला? 88.2 इंटू इथे काय राहणार आहे, दॅट इज जी. जर आपण इथं 10 घेतला तर इथे काय होणार, दॅट इज अंडर रूट ऑफ 882. अंडर रूट ऑफ 882 च्या जवळचा कोणता स्क्वेअर रूट आहे? सो हा 29.4च असला पाहिजे, कारण की 30चा स्क्वेअर होतो 900. सो याच्या नियरेस्ट 29.4.
ह्याचा स्क्वेअर असणार आहे दॅट इज 882 हा असेल. सो आन्सर विल बी ऑप्शन ए. एवढंच दिलं त्यांनी, बाकी काय नाही ना. हो, सो आन्सर विल बी ऑप्शन ए दॅट इज 29.4 मीटर पर सेकंड. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. इन अ वेल ऑफ डेथ म्हणजे आपला मौत का कुआ, motorcycle rider drives round the inner wall of the hollow cylinder chamber. If the radius of the cylindrical chamber is 8 meter, what would be the minimum speed of the rider to prevent him from sliding down? To prevent him from sliding down. तर ह्याच्यामध्ये केस बघा कशी येते. हा असा मौत का कुआ असतो आपला, हे इथे असा मौत का कुआ असतो, हे सिलेंड्रिकल शेपमध्ये असतो, राईट. ह्या इकडे वरती आपण उभे असतो. सो ठीक आहे. सो इथे काय आपली लेट्स से ही का जे काय असेल बाईक वगैरे जो चालवणारा, ती बाईक इथे असते. आता बाईक इथे असल्यानंतर बघा ह्याच्यावरती फोर्स कोणता अप्लाय होतो, ह्याच्यावरती आउटवर्ड सेंट्रीफ्युगल फोर्स अप्लाय होतो ह्या सरफेसवरती. आणि हा किती असतो सेंट्रीफ्युगल फोर्स, हा असा अप्लाय होणार ऑब्व्हियसली, कारण की हे त्या सर्कलचा हा सेंटर झाला. सो हा असतो ऑब्व्हियसली mv²/r. आणि ऑब्व्हियसली या सरफेसकडून याला नॉर्मल रिॲक्शन मिळणार n. आणि हा खाली का घसरत नाही, कारण की ह्याच्यावरती इथे वरती फोर्स ऑफ फ्रिक्शन अप्लाय होत असतो आणि खाली याच्यावरती फोर्स ऍक्ट होत असतो दॅट इज mg, त्याचं वेट. आता होणार काय इथे, आता आपल्याला माहिती आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय असतो दॅट इज Fs इज इक्वल्स टू काय असतो दॅट इज म्यू इंटू n, बरोबर. आता ह्या केसमध्ये काय फोर्स ऑफ फ्रिक्शन नॉर्मल रिॲक्शन कोणता असणार आहे दॅट इज म्यू. नॉर्मल रिॲक्शन कोण प्रोव्हाइड करतं दॅट इज हे नॉर्मल रिॲक्शन बॅलन्स कोण करतंय, सेंट्रीफ्युगल फोर्स. नॉर्मल रिॲक्शन काय घेणार mv²/r. mv²/r. आणि जर तुम्ही जर इक्विलिब्रियम जर पाहिलं आपण, जर फोर्स ऑफ फ्रिक्शन mg ला बॅलन्स करतं म्हणून ती काय ते खाली जात नाही, बरोबर. सो ह्या केसमध्ये काय करणार आपण, देअरफॉर Fs इज इक्वल्स टू mg घेणार, कारण की त्याच्यामुळेच ते खाली जात नाही. फोर्स ऑफ mg खाली ऍक्ट होतोय बट तरी ते खाली का जात नाहीये, कारण की फोर्स ऑफ फ्रिक्शनने धरून ठेवलं. सो देअरफॉर Fs इज इक्वल्स टू mg घेणार. Fs आपण वरती कॅल्क्युलेट केलाय, म्यू mv²/r इज इक्वल्स टू mg. सो mm कॅन्सल होणार, v आपल्याला काढायचा इथे. सो v इज इक्वल्स टू काय राहणार, rg/μ अंडर रूट. हेच डेरिव्हेशन असणार. दिस इज द मॅक्सिमम सेफ्टी स्पीड इन दी काय आपलं हे वेल ऑफ डेथ म्हणजे आपला मौत का कुआ. सो देअरफॉर v इज इक्वल्स टू किती राहणार आहे बघा. आता r किती दिलंय त्यांनी आपल्याला, r इज 8 मीटर, r इज 8, g 10 दिलाय, थँक्यू. 9.8 नाही दिला, म्यू दिलाय 0.2, बरोबर. म्यू जर 0.2 दिलाय तर 2 इथे हे 50 येणार बघा, आणखी 2 × 10 आणि इथं पॉईंट वरती एक्स्ट्रा येणार. सो 50. सो ठीक आहे. सो 50 × 8, 50 × 8 म्हणजे किती असणार, इथं 400 असणार आहे बघा, बरोबर ना, 400 असणार. सो 400चा स्क्वेअर रूट म्हणजे काय असणार आहे 20. सो आन्सर विल बी ऑप्शन बी दॅट इज 20 मीटर पर सेकंड. ओके. सो एवढ्या स्पीडने त्याला जावं लागेल जेणेकरून तो खाली नाही पडला पाहिजे, म्हणजे त्याला ह्याच्या वरतीच स्पीड ठेवावी लागणार आहे. याच्यापेक्षा जर खाली स्पीड गेली तर तो खाली जाणार, कारण की इथं फोर्स इम्बॅलन्स होणार, मग तो काही फ्रिक्शनल फोर्स त्याला वरती धरून ठेवू शकत नाही. सो ह्या स्पीडच्या वरतीच त्याला करायला लागेल, म्हणजे त्याने जो जेवढा फास्ट जाईल तेवढं त्यासाठी चांगलं आहे ऍक्च्युली. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. In 20 seconds, the speed of motor changes from 1200 rpm to 1800 rpm in the speed of number of revolutions completed by it is. बघा, दिस इज द एक्झाम्पल ऑफ, म्हणजे हे कायनामॅटिकल इक्वेशनने सॉल्व्ह करायचं आहे आणि हे याच्यामध्ये ऍक्सेलरेशन असणार आहे, राईट. सो ω2 दिली आहे, ω1 दिली आहे बघा. ω2 किती दिली आहे 1800 rpm दिली आहे, म्हणजे किती असणार आहे 1800 अपॉन 60 दॅट इज RPS मध्ये घ्यायचं असेल तर, म्हणजे इथे काय होणार दॅट इज 30 RPS. आणि ω1 किती दिली आहे 1200 RPM, म्हणजेच किती दॅट इज इथे किती येणार आहे हे 20 RPS येणार आहे बघा. आणि टाइम पिरियड किती दिलाय 20 दिलाय, t इज इक्वल्स टू दिलाय 20 सेकंड. सो अगोदर अल्फा कॅल्क्युलेट करून घ्या. अल्फा इज इक्वल्स टू व्हॉट ω2 मायनस ω1 डिवायडेड बाय t, म्हणजेच काय असणार 30 मायनस 20 डिवायडेड बाय 20. So it will be 10 by 20. So it will be that is 0.5 radian per second square. Radian per second square. त्यांनी काय विचारलंय number of revolutions completed by it. Number of revolutions completed by it.
सो नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कसे काढणार बघा आता आपण, v² - u² इज टू 2as. ओके ठीक आहे, आपण अगोदर डिस्प्लेसमेंट काढू. बघा डिस्प्लेसमेंट काढू. बघा डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, दॅट इज बघा थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशनचे लिनियर मध्ये काय असतं, v² - u² इज टू 2 × a × s. सो इथे काय असणार आहे, हे ω2² - ω1² इज टू 2 अल्फा थीटा. सो याच्यावरून थीटा काढा. सो ω2 किती आहे आपला 30 आहे, 30² - 20² डिवाइडेड बाय 2 × अल्फा. 2 × अल्फा, अल्फा किती आला आपला 0.5. सो इट इज इक्वल्स टू थीटा 30² 900 मायनस 20² 400 डिवाइडेड बाय 2 × हे 1, म्हणजे थीटा किती येणार आहे बघा 500. किती आता आहे 500. थीटा किती येतोय आपला 500. ठीक आहे. सो आन्सर काय असणार आहे, दॅट इज ऑब्विसली 500. ठीक आहे. सो इथे आन्सर ऑप्शन ए. ठीक आहे. तो कायनेमॅटिकल इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे, सगळं दिलेलं आहे त्यांनी. Okay, an automobile engine starting from rest is given an angular acceleration किती दिलाय 20 radian/s² दिलाय. For 10 seconds find the angle turned during this period. Angular acceleration दिलाय 20 radian/s. बघा अल्फा किती दिला आहे. ओके, स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट इज गिवन अन एक्सेलरेशन. ओके ठीक आहे. सो बघा म्हणजे अल्फा दिला आहे 20 radian/s² आणि टी दिलेला आहे 10. त्यांनी थीटा विचारलाय. सो ओमेगा आपल्याला पहिले काढावं लागेल. बघा आपला फॉर्म्युला काय आहे, ω2 - ω1 डिवाइड बाय टी इज इक्वल्स टू अल्फा. रेस्ट पासून सांगितलेलं आहे, सो ω1 0 असेल. सो ω2 - 0 डिवाइडेड बाय 10 इज इक्वल्स टू अल्फा किती दिलेला आहे 20 दिलेला आहे. सो इथे 20 घेतो मी. सो इथे काय असणार आहे ω2 इज इक्वल्स टू किती असणार आहे 20 × 10 म्हणजेच किती असणार आहे 200 radian/s. सो ओमेगा हा आपला इतका आला 200 radian/s. आता त्यांनी विचारलंय आपल्याला थीटा विचारलं, तर थीटा कसा काढू शकतो आपण, ओमेगा आपण थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशनने काढू शकतो किंवा सेकंडने पण काढू शकतो. दॅट इज जसं s इज इक्वल्स टू ut + ½ at² हे असतं, तसंच इथे काय असणार थीटा इज इक्वल्स टू ω1 × t + ½ × अल्फा × t². सो ω1 तर 0 आहे बरोबर, ω1 0 आहे, रेस्ट पासून स्टार्ट केलेला आहे. सो इथं फक्त काय राहणार 1/2 अल्फा. अल्फा किती दिलेला आहे 20 × अल्फा 20. टी किती दिलेला आहे आपल्याला 10, 10² काय असणार आहे 100. सो इथं काय असणार आहे 20 तर 10 100 तर थीटा इज इक्वल्स टू काय असणार आहे 1000. 100 × 10 इज 1000. सो आन्सर विल बी ऑप्शन सी. आन्सर काय असणार आहे ऑप्शन सी. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. देन द सेंटर ऑफ मास ऑफ सिस्टम ऑफ पार्टिकल डज नॉट डिपेंड अपॉन masses of the particle. बघा सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला काय असतो, x इज इक्वल्स टू m1 x1 प्लस m2 x2 सो ऑन mn xn डिवाइडेड बाय m1 प्लस m2 सो ऑन अप टू mn. म्हणजे हे मासवर डिपेंड करणार, पोझिशन ऑफ पार्टिकलवर डिपेंड करणार, कारण की हे x1 x2 किंवा तिथं आपण x कॉर्डिनेटवर घेतलंय किंवा r1 r2 देखील असतात. सो पोझिशन वरती पण डिपेंड करणार. इथं कुठे फोर्स आहे का, नाहीये. सो त्याच्या फोर्स वरती डिपेंड करणार नाही. सो आन्सर काय असणार आहे, डज नॉट डिपेंड ऑन दी फोर्सेस ऑन द पार्टिकल्स. फोर्स वरती डिपेंड करणार नाहीये. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन. एक मिनिट. ठीक है. A body is said to be rigid if the distance between any two positions of the particle. Okay, थांबा इकडेच रीड करतो. A body is said to be rigid if the distance between any two positions of the particle changes with force नाही, remains constant with force. Okay, changes with the force नाही, नाही. बघा आन्सर काय असणार ऑप्शन बी. बघा रिजिड बॉडी आपण कशाला म्हणतो, की ज्याच्यामधलं जे मॉलिक्यूल टू मॉलिक्यूल डिस्टन्स आहे किंवा कोणत्याही दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स आहे, हे अशी इरेग्युलर शेप घेतली, हे तिचे वेगवेगळे पार्टिकल आहे,
ह्या पार्टिकल मधलं डिस्टन्स आहे, ह्या पार्टिकल मधलं डिस्टन्स आहे, ह्या पार्टिकल मधलं डिस्टन्स आहे. म्हणजे आपण ह्याच्यावरती जर एखादा फोर्स अप्लाय केला तर हे श्रिंक नाही झाले पाहिजे, किंवा त्याला आपण ताणलं तर ते एक्सपांड नाही झाले पाहिजे. त्याला आपण म्हणतो रिजिड बॉडी. दॅट इज परफेक्टली रिजिड बॉडी, विच इज आयडियली पॉसिबल नसते. बट रिजिड बॉडी आपण कशाला म्हणतो की ऑन ऍप्लिकेशन ऑफ फोर्स द मॉलिक्युलर डिस्टन्स ऑर द डिस्टन्स बिटवीन द पार्टिकल रिमेन्स सेम, त्याला आपण म्हणतो रिजिड बॉडी. राईट. सो आन्सर काय असणार आहे, रिमेन्स कॉन्स्टंट विथ द फोर्स. डिस्टन्स बिटवीन द पार्टिकल्स हे कॉन्स्टंट पाहिजे विथ द ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. सो आन्सर विल बी ऑप्शन बी. ओके, ठीक आहे. In case of bodies of regular shapes, the center of gravity coincides with the center of mass. Correct? Equilibrium नाही, geometric center. Obviously रेग्युलर शेप बॉडी म्हणजे कोणत्या, आपल्या ह्या अशा रेक्टँगल, स्क्वेअर, ट्रायंगल, म्हणजे हे त्यांना सिमेट्रिक असतात बघा. एक ऍक्सिस मधून हे सिमेट्रिक असतात. यांना आपण काय म्हणतो, रेग्युलर शेप बॉडी. जर सर्कल घेतला तर ह्या बॉडींना जर तुम्ही यांचा सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा जॉमेट्रिक सेंटर, हा त्यांचा जॉमेट्रिक सेंटर असणार, हा काय होणार आहे, कसं असणार आहे, सेम असणार आहे. सो आन्सर काय असणार आहे, ऑप्शन ए आणि सी, म्हणजे काय, बोथ ए अँड सी. बोथ ए अँड सी. दिस विल बी ऑप्शन डी इज द आन्सर. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन. A system consists of 3 particles each of mass m are located at 1,1, 2,2 and 3,3. The coordinates of the center of mass are. ठीक आहे. कोऑर्डिनेट्स ऑफ काय करणार आपण, दॅट इज पहिले x कोऑर्डिनेट फाइंड करणार. x कोऑर्डिनेट कसा, m1 x1 प्लस m2 x2 प्लस m3 x3 डिवाइडेड बाय m1 प्लस m2 प्लस m3. ठीक आहे. पहिले x फाइंड करो. m1 किती आहे, ऑफ मास m आहे, तिघांचं पण मास m आहे. सो m x1 किती आहे, 1 आहे, प्लस m x2 किती आहे, 2 आहे, प्लस m x3 किती आहे, 3 आहे, डिवाइडेड बाय काय असणार आहे, m प्लस m दॅट विल बी 3m. सो वरती काय होणार आहे, 3m प्लस 2m प्लस 1m इज इक्वल्स टू 6m होणार आहे. 6m डिवाइडेड बाय 3m, mm कॅन्सल, इट विल बी 2. सो x कोऑर्डिनेट काय असणार आहे, 2 असणार आहे. याच्यामध्ये पाहिलं तर ऑप्शन बी चंच फक्त x कोऑर्डिनेट 2 आहे. सो y काढायची काही गरज नाही, कारण की ऑलरेडी आपला हा 2 आलेला आहे. ठीक आहे. सो आन्सर विल बी ऑप्शन बी. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघा. A ring and disk have same mass and same radius. Okay. The ratio of moment of inertia of ring to the moment of inertia of disk. बघा काय सांगितले त्यांनी, सेम मास आहे आणि सेम रेडियस आहे. बघा रिंगचा मोमेंट ऑफ काय सांगितलं त्यांनी, द रेशिओ ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग टू द, म्हणजे आय आर अपॉन आय डिस्क. काय असणार, रिंगचा काय असतो, एम आर स्क्वेअर, डिस्कचा काय असतो, एम आर स्क्वेअर बाय 2. दोघांचं मास सेम आहे, दोघांची रेडियस सेम आहे. हा 2 वरती जाणार, 2/1. आन्सर विल बी 2. दॅट इज ऑप्शन बी. सिंपल, काही नाही याच्यामध्ये. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. Now, moment of inertia comes into play in translatory motion, in rotatory motion, when the body is at rest. In all of these case, बघा आन्सर असणार आहे that is in rotatory motion. का, in translatory motion moment of inertia नसतो, तिथे inertia असतो, म्हणजे मास. in translatory म्हणजे ट्रान्सलेटरी मोशन म्हणजे काय, लिनियर मोशन. इन लिनियर मोशन मास रिप्रेझेंट्स दी इनर्शिया, किंवा इनर्शिया ऑफ द बॉडी इज कॅल्क्युलेटेड ॲज अ मास. मास रिप्रेझेंट करतो इनर्शियाला. आणि रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया कॉन्सेप्ट येते. सो आन्सर काय असणार आहे इथे, दॅट इज ऑप्शन बी. दॅट इज कुठे, रोटेटरी मोशन मध्ये. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट मध्ये काय दिलंय, 2 particles of masses 2 kilogram and 3 kilogram are separated by 5 meter. The moment of inertia of the system about an axis passing through the center of mass of the system and perpendicular to the line joining them. ठीक आहे, परपेंडिक्युलर टू द लाईन जॉईनिंग देम. बघा हा थोडासा लेवल 1चा क्वेश्चन नाहीये, पण ठीक आहे, समजून घ्या. बघा लॉजिकली सॉल्व्ह करू आपण याला. बघा हे असे 2 मासेस आहे, दुसरं मास मोठं आहे, बरोबर. हे 2 kg आहे आणि हे आहे 3 kg. आणि ह्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, टोटल डिस्टन्स आहे दोघांमधील 5 मीटर. दिस डिस्टन्स इज 5 मीटर. आता बघा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कोणापासून कॅल्क्युलेट करत असतो, ती रेडियस ऑफ जायरेशन आपण कॅल्क्युलेट करत असतो. म्हणजे ह्याचा एक येईल m1 k1 स्क्वेअर
m2 k2 स्क्वेअर आणि टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, दॅट इज m1 k1 स्क्वेअर प्लस m2 k2 स्क्वेअर. बरोबर. आता रेडियस ऑफ जायरेशन म्हणजे काय असते, दॅट इज द डिस्टन्स फ्रॉम, आपण कशापासून घेतो, सेंटर ऑफ मास पासून. आता यांचा सेंटर ऑफ मास कुठे असेल, तर सेंटर ऑफ मास आपला लॉजिकली बघा कसं असणार आहे, इकडे 2 किलोग्राम, इकडे 3 किलोग्राम आहे, म्हणजे मास जास्त कोणत्या साईडला आहे, ह्या साईडला आहे, म्हणजे सेंटर ऑफ मास इकडे शिफ्ट झालेला असणार आहे. आणि मास कसा रेशिओ आहे बघा, 3:2 ना, सो ह्याचा पण रेशिओ डिस्टन्सचा पण कसा असणार आहे, 3:2 असणार आहे. म्हणजे याच्यापासून हा 3 मीटर असणार आहे आणि ह्याच्यापासून हा 2 मीटर असणार आहे बघा. कारण की ऑब्विसली सेंटर ऑफ मास कुठे शिफ्ट होणार आहे, जिकडे जास्त मास आहे. सो ऑब्विसली इथे काय करणार आपण, दॅट इज बघा 2 × 3 स्क्वेअर प्लस 3 × 2 स्क्वेअर. सो किती असणार बघा, 2 × 3 म्हणजे 2 × 9 प्लस 3 × 4. सो 2 × 18 प्लस 12 दॅट विल बी 30. बघा कोण आहे, दॅट इज ऑप्शन सी. लॉजिकली सॉल्व्ह केला सिम्पली. सेंटर ऑफ मास हमेशा तिकडेच शिफ्ट होतो जिकडे जास्त मास असेल. म्हणजे आता लेट्स आपली बॉडी आहे, लेट्स आपल्या बॉडीमध्ये की आता फॉर एक्झाम्पल असं म्हणू शकत नाही आपण, पण लेट्स अप्पर बॉडीचा जर वेट जास्त आहे, आपल्या कमरेपासून वरती वेट जास्त आहे, तर आपला सेंटर ऑफ मास हा वरती म्हणून, राईट. आता सपोज आता दुसरी कोणतीही बॉडी घेतली आपण, कोणती लेट्स फॉर एक्झाम्पल, आता लेट्स मी एखादं बुक घेतो इथं, आता एखादं असं बुक आहे, आता ह्या बुकला मी काय केलं, हे असं हे असं केलं, तर आता हे बघा इकडे जास्त पेज आहेत, इकडे कमी पेज आहे, म्हणजे ह्या बॉडीचा काय असणार, सेंटर ऑफ मास ह्या साईडला शिफ्ट झालेला. बस ह्या लॉजिकने आपण ते सॉल्व्ह केलंय. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन नाव, परत सेंटर ऑफ मास बघा काय सांगितलंय, 4 masses m, 2m, 3m and 4m are connected by rod of negligible mass. The moment of inertia of the system about the axis AB is. बघा 4 masses आहे, m, 2m, 3m, 4m बघा, आणि अबाउट ह्या ऍक्सिसला विचारली आहे. आता हा जो मास m आहे, ह्या मासचं ह्या AB पासूनचं डिस्टन्स 0 आहे. सो हा मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये येणारच नाही. ह्या तिघांचीच कॅल्क्युलेट करावं लागणार आपल्याला. सो टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया बघा कशी असणार आहे, दॅट इज I इज इक्वल्स टू कशी करावं लागणार आहे आपल्याला कॅल्क्युलेट, बघा I इज इक्वल्स टू कॅल्क्युलेट कशी करावं लागणार आहे, दॅट इज बघा पहिलं मास 2m चा डिस्टन्स किती आहे ऍक्सिस पासून a, डिस्टन्सचा स्क्वेअर प्लस 3m याचा डिस्टन्स किती आहे 2a चा स्क्वेअर, फक्त 2a चा स्क्वेअर करता नाही, फक्त म्हणजे 2a स्क्वेअर नाही 2 चा पण स्क्वेअर प्लस याचा किती आहे 4m, याचा किती होणार 3a, टोटल 3a चा स्क्वेअर. सो इथे किती होणार आहे बघा 2ma स्क्वेअर, इथे किती होणार आहे 4a स्क्वेअर, 4 × 3 दॅट इज 12ma स्क्वेअर प्लस इथे किती होणार 4, इथे 9 36ma स्क्वेअर. सो इथे किती होणार आहे टोटल बघा 12 + 2 14 + 36 दॅट इज 50ma स्क्वेअर. सो दॅट इज ऑप्शन, आन्सर काय असणार आहे ऑप्शन सी. आंसर विल बी ऑप्शन सी. ठीक है. ठीक है. So next question now. Next question. The radius of gyration of a body about at a distance of 4 centimeter from the center of gravity is 5 centimeter. Its radius of gyration about a parallel axis through center of gravity is. The radius of gyration of a body about an axis at a distance 4 centimeter from the center of gravity is 5 centimeter. Its radius of gyration about a parallel axis through the center of gravity is. ठीक आहे. म्हणजे इथे आपल्याला पॅरल ॲक्सिस थेरम यूज करावा लागणार आहे. पॅरल ॲक्सिस थेरम काय आपला IC इज इक्वल्स टू IK इज इक्वल्स टू IC प्लस आपण इथे काय होतो MH स्क्वेअर. तर त्यांनी काय विचारलं आहे आपल्याला, रेडियस ऑफ gyration ऑफ अ बॉडी अबाउट अन ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स 4 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, म्हणजे H इज इक्वल्स टू 4 दिलंय, M × 4 स्क्वेअर फ्रॉम द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इज 5 सेंटीमीटर. अच्छा, म्हणजे हा 5 दिलाय त्यांनी, हा टोटल 5 दिलाय. ओके, हा 5 दिलाय. अबाउट अ पॅरल ॲक्सिस थ्रू सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इज, नाही
the center of gravity, the radius of gyration of a body about an axis at a distance 4 centimeter from the center of gravity, it's 5 centimeter. क्वेश्चनच समजत नाही एक्झॅक्टली, कॉमा विसरलेत काय. द रेडियस ऑफ gyration of body about an axis at a distance of 4 centimeter from the center of gravity, is 5 centimeter. Its radius of gyration about a parallel axis through center of gravity is. ओके, म्हणजे हे थांबा, हे 5 दिले म्हणजे वाटतं m5 स्क्वेअर, हे काही नाही दिले म्हणजे बघा इथं काय करावं लागणार आपल्याला. हां, के पीचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 5 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर, म्हणजे इथे किती येणार आहे बघा, 25 प्लस 16, 25 प्लस 16 म्हणजे किती येणार आहे, हे 25 प्लस 16 म्हणजे के स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 41, सॉरी के इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 41, अंडर रूट ऑफ 41 नाही 5 सेंटीमीटर 14 31. क्वेश्चनच ॲक्च्युली के स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 41, 25 प्लस 16 41च होते, 31 चुकून इथं काय 31 झालं काय, 4 centimeter. The radius of gyration of a body about an axis at a distance of 4 centimeter from center of gravity is 5 centimeter. Its radius of gyration about a parallel axis through center of gravity. म्हणजे इथे 25 मायनस, अच्छा ठीक आहे, म्हणजे इथे दॅट इज हां आपण IC घेत असतो प्लस MH स्क्वेअर घेत असतो आणि इथे आपण तो पॅरल ॲक्सिस ज्याच्या भोवती काढायचा आहे तो घेत असतो. इथं आपल्याला येतो के स्क्वेअर. तर ॲक्च्युली त्यांनी हा 5 दिलेला आहे बघा. त्यांनी काय सांगितलंय, द रेडिएशन ऑफ gyration ऑफ अ बॉडी अबाउट अन ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इज 5 सेंटीमीटर. म्हणजे काय की सपोज अशी बॉडी आहे, तिथं हा त्याचा सेंटर ऑफ ॲक्सिस पासून जातोय, हा सेंटर ऑफ ॲक्सिस आहे त्याचा, दिस इज सी. हा त्यांनी डिस्टन्स दिलेला आहे, त्याचं किती दिलेलं आहे, 4 सेंटीमीटर दिलेलं आहे. हे डिस्टन्स किती दिलेलं आहे, 4 सेंटीमीटर दिलेलं आहे. आणि त्यांनी विचारलंय की हा जो त्याचा म्हणजे अबाउट अन ॲक्सिस त्यांनी पॅरल ॲक्सिस थेरमने आपण काढतो. पॅरल ॲक्सिस थेरमने म्हणजे ह्याचा भोवती जो मोमेंट ऑफ इनर्शिया असणार त्याला आपण IK म्हणत असतो, त्याला IC म्हणत असतो. सो IK इज इक्वल्स टू काय असतो, IC प्लस MH स्क्वेअर. सो IKचा जो असणार आहे आपला, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया यांनी दिलाय फायनली आपल्याला. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती दिलाय त्यांनी, सॉरी त्याचा रेडियस ऑफ gyration दिलाय 5 दिलाय. हे इक्वेशन मी डायरेक्ट रेडियस ऑफ gyration मध्ये लिहितोय बघा. दॅट इज KP स्क्वेअर असं लिहितो मी. हे सेंटर ऑफ मास थ्रू किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी थ्रू KC स्क्वेअर प्लस इथे राहणार फक्त H स्क्वेअर. सो KP त्यांनी दिलाय आपल्याला 5 स्क्वेअर, KC आपल्याला त्यांनी काढायचा सांगितलाय आणि H त्यांनी दिलेला आहे आपल्याला 4 स्क्वेअर. सो इथे किती येणार आहे बघा, हे 25 मायनस 16 इज इक्वल्स टू इथे येणार आहे दॅट इज अ KC स्क्वेअर. म्हणजे काय 9 इज इक्वल्स टू व्हॉट, KC स्क्वेअर. म्हणजेच काय देअरफॉर KC इज इक्वल्स टू 3. म्हणजे बघा आताच ठीक आहे सांगतो एक्झॅक्टली. न्यूमेरिकल मध्ये त्यांनी काय दिलं होतं, एक बॉडी आहे, तिचा असा हा सेंटर ऑफ मास मधून एक तिचा ऍक्सिस आहे स्वतःचा. ह्या ऍक्सिस भोवती जी मोमेंट ऑफ इनर्शिया असते त्याला आपण IC म्हणतो. दुसरा त्यांनी सांगितलं एक पॅरलल ऍक्सिस. आता ह्या पॅरलल ऍक्सिस भोवतीची आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया माहित नसते, म्हणून आपण पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करतो. म्हणजे कशासाठी, ह्या IK काढण्यासाठी, हा IK काढण्यासाठी आपण थेरम यूज करतो IC प्लस MH स्क्वेअर. तर त्यांनी हा IK म्हणजे काय असणार आहे, ह्या बॉडीचं मास इनटू त्याचा मोमेंट रेडियस ऑफ gyrationचा स्क्वेअर. तर ह्या IKचा रेडियस ऑफ gyration त्यांनी दिलाय. ह्या ऍक्सिसचं ह्या सेंटर ऍक्सिस पासून डिस्टन्स दिलंय 4 सेंटीमीटर. याचा रेडियस ऑफ gyration दिलाय 5 सेंटीमीटर. त्यांनी विचारलंय की ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया ज्या सेंट्रल ऍक्सिस मधून जातोय त्याचा रेडियस ऑफ gyration किती असणार. सिम्पली आपण त्यांनी हा रेडियस ऑफ gyration विचारलाय. थोडासा क्वेश्चन थोडासा कॉमा जरा द्यायला पाहिजे असं वाटतंय. ठीक आहे असू द्या. सो आन्सर काय असणार आहे, दॅट इज 3 सेंटीमीटर. दॅट इज ऑप्शन सी. ठीक आहे
Now the moment of inertia of a circular disc about its diameter is 500 kilogram meter square. If its radius is 2 meter, then its radius of gyration is, then its radius of gyration, moment of inertia of circular disc म्हणलेत बघा, सर्क्युलर डिस्क किती आहे, दॅट इज बघा किती असतो, mr²/2 असतो डिस्कचा, म्हणजे त्याचा रेडियस ऑफ जायरेशन किती असतो, k इज इक्वल्स टू काय असतो, दॅट इज याचा ह्या एवढ्या पार्टचा स्क्वेअर रूट घ्यावा लागतो आपल्याला, दॅट इज k इज इक्वल्स टू काय घेणार आपण r/√2. r किती दिला आहे त्यांनी, 2 मीटर, r किती दिला आहे त्यांनी, 2 मीटर, देन इट्स जायरेशन रेडियस डायमीटर इज ओके, अबाउट डायमीटर म्हणलेत ते, अबाउट डायमीटर किती असतो, अबाउट डायमीटर किती असतो, mr²/2, म्हणजे बघा हा परपेंडिक्युलर ऍक्सिस किंवा मी iz इज इक्वल्स टू इथे किती असणार आहे ix म्हणजे 2ix, हा असतो mr²/2, म्हणजे हा ix किती असतो, mr²/4 असतो. अबाउट डायमीटर बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट डायमीटर किती असतो, हा नसतो, राइट, किती असतो, that is mr²/4. so obviously radius of gyration काय असणार, that is r/4 चा स्क्वेअर रूट म्हणजेच काय, that is r/2. r किती दिला आहे, 2 मीटर डिवाइडेड बाय 2 इज इक्वल्स टू काय असणार, ऑब्वियसली 1 मीटर, दॅट इज ऑप्शन ए. अबाउट डायमीटर दिलेला आहे, अबाउट डायमीटर काय असतो, mr²/4, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमने आपण करत असतो तो कसा आला, नोटबुक मध्ये आपल्या बुक मध्ये बघा, तुमच्या नोटबुक मध्ये बघा, नोट्स मध्ये, ठीक आहे. असो नेक्स्ट क्वेश्चन, इफ ऑल अ सडन द रेडियस ऑफ द अर्थ इनक्रीजेस, ओके, रेडियस ऑफ द अर्थ इनक्रीजेस, then angular momentum of the earth will be greater than that of the sun, the orbital speed of the earth will increase, the periodic time of the earth will increase. बघा ठीक आहे, काय होणार आहे, सनचा काही इथे संबंध नाहीये, ऑप्शन ए सोडून द्या, सनचा इथे कसलाच काही संबंध नाही का, यार हे वायर खूप झाले, बघा सनचा इथे काही संबंध नाहीये, ऑप्शन ए ला सोडून द्या. द ऑर्बिटल स्पीड बघा होणार काय, आता अर्थ अगोदर अशी होती, लेट्स से तिचा ऑर्बिटल रेडियस आता इन्क्रीज झाला, इथे हा r1 होता, आता हा इन्क्रीज r झाला, काहीतरी कॅपिटल R झाला, म्हणजे काय होणार आहे बघा, जर त्याचा रेडियस इन्क्रीज झाला तर त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार, इन्क्रीज होणार. बट एक्सटर्नल फोर्स, एक्सटर्नल टॉर्क काय अप्लाय होतोय का, नाही होतोय, म्हणजे अँग्युलर मोमेंटम शुड बी कन्झर्व्ड बाय द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. सो दोन्ही केस मध्ये अँग्युलर मोमेंटम कन्झर्व्ड राहणार आहे, म्हणजे I1 ω1 इज इक्वल्स टू काय राहणार आहे, I2 ω2. मग जर आता मोमेंट ऑफ इनर्शिया वाढली तर ऑब्विसली यांना इक्वल ठेवण्यासाठी अँग्युलर व्हेलॉसिटी डिक्रीज होणार, बरोबर, अँग्युलर व्हेलॉसिटी काय होणार, डिक्रीज होणार, आणि आपल्याला माहिती आहे टी इज इक्वल्स टू 2π/ω, टाइम पिरियड आणि ओमेगाचं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे, सो ऑब्विसली टाइम पिरियड कसा होणार, इन्क्रीज होणार. सो बघा ऑप्शन कोणता बघा, बी आणि सी, द ऑर्बिटल स्पीड ऑफ द अर्थ विल इन्क्रीज, नाही, ऑर्बिटल स्पीड डिक्रीज होणार, सो ऑप्शन बी पण नसणार. द पिरियडिक टाइम ऑफ द अर्थ विल इन्क्रीज, दॅट इज करेक्ट, पिरियडिक टाइम विल इन्क्रीज, सो ऑप्शन सी इज करेक्ट, ऑप्शन सी इज करेक्ट, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, then when polarized caps melt then the duration of, okay, सेम क्वेश्चन आहे परत बघा, पोलर आईस कॅप म्हणजे जे नॉर्थ पोल साऊथ पोल आहे तिथे आईस आहे, ते जर मेल्ट झाले तर काय होणार बघा, मेल्ट झाले तर काय होणार, ऑब्विसली काय होणार, रेडियस इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार, इन्क्रीज होणार, बरोबर, रेडियस इन्क्रीज होणार, कारण की ते आता मेल्ट झालेत, अगोदर त्यांना श्रिंक करून ठेवलं होतं. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस सॉलिड ते लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होतो, व्हॉल्यूम इन्क्रीज होतो, ऑब्वियसली तर मॉलिक्युलर डिस्टन्स इन्क्रीज होणार, सो रेडियस काय होणार, अर्थची इन्क्रीज होणार. जर अर्थची रेडियस इन्क्रीज झाली तर अर्थचा मोमेंट ऑफ इनर्शिया पण काय होणार, इन्क्रीज होणार. अँड बाय द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, जर मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज झाला, टू कीप द अँग्युलर मोमेंटम कन्झर्व्ड और टू कीप इट कॉन्स्टंट, द अँग्युलर व्हेलॉसिटी शुड डिक्रीज, राईट. अँग्युलर व्हेलॉसिटी जर डिक्रीज होत असेल तर टाइम पिरियड शुड इन्क्रीज, बरोबर. सो त्यांनी काय सांगितलंय, द ड्युरेशन ऑफ डे विल इन्क्रीज, कारण की टाइम पिरियड इन्क्रीज होणार, टाइम पिरियड इन्क्रीज होणार, ड्युरेशन ऑफ द डे विल इन्क्रीज, ठीक आहे. नेक्स्ट,
When a circular disk of radius 0.5 meter is rotating about its own axis, circular disk, then the direction of the angular momentum, जर ही अशी डिस्क आहे, ही रोटेट होतीये, ही अशी ठीक आहे, ही अशी रोटेट होतीये, सो ऑब्वियसली अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन कशी असते, अलॉंग द ॲक्सिस अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. सो कशी असणार आहे, अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ऑप्शन डी असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The rotational kinetic energy of two bodies of moment of inertia 9 kilogram meter square and 1 kilogram meter square are same. The ratio of their angular momentum. बघा काय सांगितलंय, रोटेशनल कायनेटिक एनर्जी सेम आहे, म्हणजेच काय, ke1 is equals to ke2, that is 1/2 I omega 1/2 I omega I1 omega 1 square is equals to 1/2 I2 omega 2 square. त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, टू बॉडीज मोमेंट ऑफ इनर्शिया आर सेम, द रेशिओ ऑफ देअर अँग्युलर मोमेंटम. आता अँग्युलर मोमेंटम मध्ये याला कसं कन्वर्ट करता येईल बघा, दॅट इज 1/2. इथं मी याला काय करतो, दॅट इज I1 याला इंटू I1 डिवाइड बाय I1 करतो दोन्ही साईडला, म्हणजे याला पण तसंच करतो. म्हणजे इथं काय बघा, म्हणजे थोडक्यात काय, मी इक्वेशनला काय करतो, आपल्याला काय रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, 1/2 I ओमेगा स्क्वेअर. मी काय करतो, इंटू I डिवाइड बाय I करतो, वरती काय होणार 1/2 I स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय I. सो इथे काय होणार 1/2 I स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय, हेच काय अँग्युलर मोमेंटम I ओमेगा डिवाइडेड बाय I राहणार. सो हा फॉर्म्युला येणार. सो मी डायरेक्टली इथे असंच लिहितो बघा, डायरेक्टली काय लिहितो मी, 1/2 ह्या फॉर्म्युला लिहितो, L1 स्क्वेअर अपॉन I1 इज इक्वल्स टू 1/2 L2 स्क्वेअर अपॉन I2. 1/2 कॅन्सल. इथे काय राहणार आहे बघा आता, दॅट इज L1 अपॉन L2 चा स्क्वेअर, हे I1 इकडे जाणार, I1 अपॉन I2. सो L1 अपॉन L2 इज इक्वल्स टू काय राहणार, दोन्हीकडे स्क्वेअर रूट घ्यावं लागणार आहे. L1 अपॉन L2 इज इक्वल्स टू काय राहणार, अंडर रूट ऑफ I1 अपॉन I2. I1 आणि I2 ची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे 9 किलोग्राम मीटर स्क्वेअर अँड 1 किलोग्राम मीटर स्क्वेअर. सो इथे किती राहणार आहे, दॅट इज अंडर रूट ऑफ 9 अपॉन 1, 9 चा स्क्वेअर रूट 3 अपॉन 1. सो L1 अपॉन L2 इज इक्वल्स टू व्हॉट, 3:1. दॅट इज ऑप्शन डी. ओके, ठीक आहे, ठीक आहे. नाउ the moment of inertia of a solid sphere, the moment of inertia of a solid sphere of mass capital M and radius r about its diameter is 2/5 mr square. Its moment of inertia parallel axis passing through a point of distance r/2. सिंपल आहे, हा स्पियर आहे, त्याची अबाउट दिस ॲक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया दिली आहे त्यांनी 2/5 mr स्क्वेअर. पॅरल ॲक्सिस थेरम यूज करावं लागेल. पॅरल ॲक्सिस त्यांनी काय सांगितलंय, दुसरं डिस्टन्स सांगितलंय r/2, हा दुसरा पॅरल ॲक्सिस आहे. ह्याच्या भोवती त्यांनी मोमेंट ऑफ इनर्शिया विचारली. काय करणार आपण, दॅट इज I अबाउट पॅरल ॲक्सिस इक्वल्स टू काय घेतो आपण, IC प्लस MH स्क्वेअर, बरोबर, प्लस MH स्क्वेअर. सो IP इज इक्वल्स टू, आता IC किती दिलाय, 2/5 mr स्क्वेअर प्लस इथं M घेणार, MH किती दिलाय त्यांनी, दॅट इज r/2. r/2 चा स्क्वेअर घ्या, नाही तर फक्त r/2 स्क्वेअर. सो इथे काय होणार, दॅट इज 2/5 mr स्क्वेअर प्लस इथे काय होणार mr स्क्वेअर बाय 4, mr स्क्वेअर बाय 4. सो इथे काय होणार, टोटल आन्सर आपलं काय होणार, mr स्क्वेअर कॉमन निघणार आहे, 4 × 2 8, 8 + 5 13. 13 वाला ऑप्शन एकच आहे आणि खाली 20 राहणार, बरोबर. सो इथे काय होणार, दॅट इज 13 mr स्क्वेअर अपॉन 20. याचं ऍडिशन जर केलं तर हे येणार ऑब्विसली. सो आन्सर विल बी ऑप्शन सी. इजी होता, पॅरल ॲक्सिस थेरम. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नाउ. नेक्स्ट क्वेश्चन. The moment of inertia of a thin uniform rod of length capital L and mass capital M about an axis passing through a point at distance L/4 from the center and perpendicular to length of the rod is. ठीक आहे, बघा परत इथे पॅरल ॲक्सिस थेरम आणि त्यांनी काय सांगितलं, हे डिस्टन्स किती दिलंय त्यांनी, L/4. बघा. सो इथे किती असतो मोमेंट ऑफ इनर्शिया,
इथे किती असतो ml²/3. हे डिस्टन्स किती, सॉरी l/4 घेतले, l/4 घेतलं. इथून डिस्टन्स किती आहे, ॲट डिस्टन्स l/4. परत पॅरलल ॲक्सिस थेरम काय करणार आपण त्यावर, दॅट इज IP इज इक्वल्स टू IC प्लस mh². IC किती आहे ml²/3 प्लस h² म्हणजे l/4 स्क्वेअर म्हणजे l²/16. सो इथे किती येणार 16 प्लस 1 दॅट इज 17 ml²/48. 17 ml²/48 ml² 17 प्लस होणार ना 16 प्लस 3 दॅट इज 16 प्लस 19 होणार ना. 17 कसं काय लिहिलं मी, हे 3 इकडे जाणार ना. 19 ml²/48. सो दिस इज द आन्सर, राईट. ओके ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, समजलंय का, काही नाही, फक्त पॅरलल ॲक्सिस थेरम यूज केलाय, बाकी काही नाहीये. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेम ठीक आहे. ओके बघा काय दिलंय, इफ द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस passing through its center is 6 kg/m², then moment of inertia of about its tangent is. परत पॅरलल ॲक्सिस थेरमचा आहे, मोमेंट ऑफ द रिंग अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस इज ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर इज 6 kg/m². परत इथे काय करावं लागणार आपल्याला, म्हणजे अबाउट टँजंट म्हणजे त्याचा हा किती असतो, अबाउट सेंटर mr² असतो. mr² प्लस इथे काय करावं आपल्याला, परत mr² करावं लागणार, दॅट इज 2mr². बरोबर, कारण की रिंगचा असा आपल्याला माहिती आहे, ह्या ॲक्सिस भोवती असतो mr². त्यांनी अबाउट अ टँजंट विचारलाय, तर ऑब्विसली दिस इज द डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल ॲक्सिस. रेडियस एवढं असणार, सिम्पली mr² h इज इक्वल्स टू r असणार. सो काय होणार mr² प्लस mr², 2mr². सो IC विल बी ऑब्विसली, ऑलरेडी mr² त्यांनी दिलेला आहे 2 × 6, दॅट आन्सर विल बी 12 kg/m². दिस इज द अबाउट टँजंट 12. आन्सर आहे ऑप्शन डी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रेडियस ऑफ जायरेशन ऑफ रोटेटिंग, अच्छा मी सीटी आलेला आहे 2003 ला, खूप अगोदर. रेडियस ऑफ जायरेशन ऑफ अ डिस्क रोटेटिंग अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन पासिंग थ्रू इट्स सेंटर. अरे इतकं सोपं, परत एकदा वाचतो. रेडियस ऑफ जायरेशन ऑफ डिस्क रोटेटिंग अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन पासिंग थ्रू, बघा काय असतो डिस्कचा, पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन mr²/2 असतो. म्हणजे के काय असणार आहे, एवढ्या पार्टचा स्क्वेअर रूट घ्यायचा, मास वगळता. सो इथं काय असणार आहे r/√2. आन्सर विल बी ऑप्शन बी, दॅट इज ऑप्शन बी. सिंपल येतात असे, सिंपल पण काही MST/CT ला क्वेश्चन येतात. एवढे पण खूप सिंपल नसतात, एखादा अर्धा असतो. खूप अवघड पण नसतात, कारण की टाइम कमी असतो. बघा टाइम कमी असल्यामुळे सीईटीचे क्वेश्चन जास्त हार्ड जातात. जेई मध्ये वगैरे टाइम खूप जास्त असतो, म्हणजे ते ऍक्च्युली क्वेश्चन पण खूप हार्ड लेवलचे असतात ऍडव्हान्सचे वगैरे, पण टाइम पण तेवढा तुम्हाला असतो. सो इथे टाइम कमी असल्यामुळे हे हार्ड होऊन जातात वगैरे. तरी पण हे नाही हार्ड, ह्याला काय 5 सेकंद 10 सेकंद खूप झाले. ठीक आहे. इफ रेडियस ऑफ सॉलिड स्फिअर इज डबल्ड बाय कीपिंग इट्स मास कॉन्स्टंट, बघा आत्ताच पाहिलं आपण, स्फिअरची किती असते, दॅट इज 2/5 mr². म्हणजे इथं काय करतात आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r². त्यांनी काय सांगितलं, इफ द रेडियस ऑफ द सॉलिड स्फिअर इज डबल्ड, काय होणार, म्हणजे I1/I2 इज इक्वल्स टू काय होणार, R1/R2. याचा पूर्ण स्क्वेअर घ्यावा लागणार आहे. R2 इज 2 टाइम्स, म्हणजे इथं काय होणार आहे 1/2 चा स्क्वेअर होणार, म्हणजे इथं काय होणार 1/4. म्हणजे I2 काय होणार आहे बघा, 4 टाइम्स ऑफ I1 होणार आहे. I2 काय बनणार आहे 4 टाइम्स ऑफ I1. सो इथं काय होणार आहे I1/I2 इज इक्वल्स टू, कुठे I1/I2 इज इक्वल्स टू 1/4. ऑप्शन ओके. ठीक आहे. नाउ ओके एंड. ओके ठीक आहे. सो इथे आपले लेवल 1 चे क्वेश्चन संपतात. लेवल 2 चे आपण बनवलेत, लेवल 1 चे पण बनवलेत, लेवल 3 चे पण काही बनवणार आहेत. ठीक आहे. दॅट विल बी ऑन द नेक्स्ट व्हिडिओ. आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. थँक्यू.